संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ नव्या निर्णयांचा धडाका त्यांनी लावला नाही पर्रीकरांनी, तर विस्कटलेली घडी पुन्हा सुधारण्यावर पर्रीकरांचा भर होता। एकूणच संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रालयात अविश्वासाचं वातावरण घालून कामकाजात पारदर्शकता आणली। सलग 10 तास बैठक घेऊन निर्णयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेला हा मंत्री होता, अशा आठवणींना ज्येष्ठ संरक्षण तज्ञ नितीन गोखले यांनी उजाळा दिलाय। त्यांच्यासोबत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीलाराम वर्तमान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे। दिल्लीमध्ये ज्यांचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये अनेक पत्रकार त्याच्यासोबत होते, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे पत्रकार जे आहेत नितीन गोखले ते देखील सोबत होते, कारण की ते खुद्द संरक्षण मंत्रालयाचं कामकाज करत होते आणि संरक्षण मंत्रालयात उत्तांगण करताना ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव आलेला आहे मनोहर पर्रीकरांसोबत ते जाणून घेऊया। आपलं स्वागत आहे नितीनजी न्यूज 18 लोकमतमध्ये। मनोहर पर्रीकरांचा आपला परिचय कसा झाला? त्यांचा माझा परिचय ऍक्च्युली साधारण जानेवारी-फेब्रुवारी 2015 मध्ये झाला। त्याच्या आधी मी त्यांना ओळखत नव्हतो, आम्ही कधीही बोललेलो नव्हतो। एक दिवस अचानक माझ्या फोनवरती एक फोन आला, त्याच्यावर नंबर झळकत नव्हता, फक्त अननोन नंबर म्हणून त्या फोनवरती असं नाव येत होतं। तर मला वाटलं माझा एक मित्र जो UK मध्ये असतो त्याचा जेव्हा असा फोन येतो तर त्याचा असेल, म्हणून मी हॅलो कसा आहेस रे असं म्हटलं। तर तेवढ्यात तिकडून आवाज आला की मी मनोहर बोलतो। मी म्हटलं कोण मनोहर? अशी कल्पना कधीच नसते की भारताचे संरक्षण मंत्री तुम्हाला फोन करतील स्वतः आणि मी मनोहर बोलतोय असं म्हणतील, म्हणून मी म्हटलं कोण मनोहर? ते म्हणे पर्रीकर। ते म्हटलं हो सॉरी मला माहित नव्हतं की तुमचा हा फोन आहे। ते म्हणे नाही कसं कळेल तुम्हाला, आपण कधी भेटलो नाही, आपण कधी बोललेलो नाहीये आणि माझा नंबर कधी झळकत नाही फोनवरती। पण एनिवे तुम्ही कुठे आहात? मी म्हटलं